फक्त रात्री झोपताना उशीखाली ठेवा ही एक वस्तू. बिघडलेलं नशीबसुद्धा मोत्यासारखं चमकणार. मित्रांनो, जर तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरात लोक वारंवार आजारी पडत असतील, तर या सगळ्या गोष्टीसाठी एक साधा उपाय, त्याला आपण टोटका म्हणूया. तर तुम्ही हा टोटका करू शकता. मित्रांनो, टोटका म्हणलं की लोक घाबरतात. खरं तर टोटका हा शब्द घाबरण्यासारखा नाही आहे. टोटका याचा अर्थ होतो की अतिशय साधा सोपा उपाय की जो कोणीही व्यक्ती करू शकतो आणि ज्याच्यासाठी कोणताही खर्च येत नाही. मित्रांनो, यासाठी आपण रात्री झोपताना जे 5 रुपयाचं नाणं आहे ते तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे तिच्या शरीरावरून 7 वेळा फिरवायचं आहे. हे फिरवताना ते तुमच्या घड्याळाच्या दिशेने फिरवा आणि त्यानंतर हे 5 रुपयाचे नाणे त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवा. म्हणजे ती व्यक्ती जिथे झोपलेली आहे त्या व्यक्तीच्या उशीखाली हे नाणं ठेवायचं आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून ते 5 रुपयाचे नाणे घरातील कोणत्याही व्यक्तीने घेऊन जायचं आहे. स्मशानाच्या बाहेर हे नाणे फेकून द्यायचं आहे. लक्षात घ्या, आपण स्मशानभूमीमध्ये प्रवेश करण्याची गरज नाही आणि नंतर परत आपल्या घरी माघारी यायचं आहे. आपल्या घरी येऊन स्नान वगैरे आटपायचे आहे, देवदर्शन वगैरे घ्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना एक विलायची उशीखाली ठेवून त्या व्यक्तीने झोपायचे आहे. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आहे आणि ही विलायची आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे. फक्त घराबाहेर फेकून द्यायचे आहे. तर असा साधा सोपा उपाय आपण 7 दिवस रिपीट करायचा आहे. म्हणजे हे 5 रुपयाचे नाणे आपण एकदाच फेकून देणार आहोत, मात्र विलायची आपल्याला 7 दिवस फेकून द्यायची आहे. हा झाला उपाय. ज्याच्या घरी पैसा टिकत नाही, पैसा येत नाही, नशीब साथ देत नाही. मित्रांनो, जर तुमच्याकडे भरपूर पैसा आलेला असेल पण तुमचं आरोग्य जर चांगले नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण ज्याचं आरोग्य चांगलं नाही, ज्याची तब्येत चांगली नाही, तो माणूस कोणत्याही पैशाचा उपभोग घेऊ शकत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचं सुख मिळत नाही. आणि म्हणून मित्रांनो, तुमच्या घरी कोणी आजारी व्यक्ती असतील, वारंवार आजारी पडत असतील, एखादा असा रोग झाला आहे की बराच होत नाही, तर मित्रांनो तुम्ही वैद्यकीय उपचार तर घ्याच, डॉक्टरांचा सल्ला घ्या, औषधोपचार करा. हा जो उपाय आम्ही सांगितला आहे तो तुम्ही त्या आजारी व्यक्तीसाठी अवलंबू शकता. त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढेल, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, धार्मिक उन्नती होते. म्हणून मित्रांनो, जर तुमचं मन खंबीर असेल तर तुम्ही सुद्धा त्या आजारातून बरे होऊ शकता. आणि म्हणून हा उपाय त्या आजारी व्यक्तीसाठी सुद्धा करा. तुम्हाला असे दिसेल की त्या व्यक्ती आजारातून लवकर बऱ्या होतात आणि वारंवार आजारी पडण्याचे जे कारण असते ते सुद्धा कमी होतं. तर हा असा साधासुद्धा उपाय टोटका नक्की करून पहा.